ध्यानीमनी नसताना डॉक्टरांचे सगळेच्या सगळे रिपोर्ट्स असे मनाविरुद्ध मिळतील असं वाटलंच नव्हतं त्याला. ते सगळे रिपोर्ट्स घेऊन तो घरी आला. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. विजया मात्र दारातच उभी होती. हॉस्पिटलमध्ये गेला होतास जय? तिने सहजच विचारलं. पण जय काही बोललाच नाही. मुकाट्यानं पायातले सॉक्स आणि बूट काढू लागला. विजयानं त्याच्या जवळची ब्रीफकेस घेतली. फ्रेश हो तू, मी कॉफी आणते असं म्हणाली आणि ती किचन मध्ये गेली. जय फ्रेश झाला आणि मग सोफ्यावर बसला. विजयाने कॉफी आणून दिली आणि मग विचारलं, ऑफिसातून सरळच तू हॉस्पिटलला गेला होतास का जय? हो. काय म्हणाले डॉक्टर? ह्या विषयांवर नंतर बोलू आपण. बरं ठीक आहे. आधी जेवण घेणार का? मग मी स्वयंपाक करते. नाही, लागलीच नाही जेवणार. ठीक आहे. आणि दोघही गप्प झाली. विजया जयकडे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. कमालीचा अस्वस्थ व अशांत वाटला तिला तो. ती उठली, त्याच्याजवळ येऊन बसली. त्याचा हात तिने हातात घेतला. विजया, जीवनात आपल्याला एवढ्या कटू सत्याला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं ग मला. नेमकं काय झालंय? जे होऊ नये तेच झालंय. डॉक्टरांचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत आणि मिळालेत. म्हणजे माझ्यापासून तुला मूलबाळ होऊ शकणार नाही, कदापि नाही. नाही? ती कमालीची दचकली. एक जबरदस्त धक्का तिला बसला होता. पण तसे जयला जाणवलं असतं तर तो अधिक दुखावला गेला असता. म्हणून मात्र तिने स्वतःला सावरलं. जय, अरे कधी कधी डॉक्टरांचे रिपोर्ट्स किंवा अंदाज चुकीचे ठरू शकतात रे. म्हणूनच मी 2 डॉक्टरांकडे तपासणी केलीये. मग दोघांचे रिपोर्ट सेम आहेत. सेम? मुलबाळ होणे शक्य नाही. विजया मात्र डोळे विस्फारून पाहतच राहिली. तू कधीच आई होणार नाहीस. नाही नाही, आणि ते माझ्यातल्या दोषामुळे, माझ्यामुळे. इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. डोक्यात घणाचे घाव बसावं तशी ती सुन्नच पडली. तरी तिला त्याची काळजी जास्त होती. तुला ड्रिंक वगैरे आणू का? नको. तेवढंच तुला रिलॅक्स वाटेल. नो रिलॅक्स. ती पाहतच राहिली. दीर्घ उसासा सोडून तो म्हणाला, मला आता पश्चाताप होतोय. कशाचा? मी तुझ्यावर प्रेम केलंय. अरे प्रेम करणं काय पाप आहे का? अगं पण मी नुसतं प्रेम नाही केलं विजया. प्रेम विवाह केला तुझ्यासोबत. मग त्यात काय झालं? कॉलेजमध्ये आपण शिकत असताना मीच तुझ्यावर भाळले. तुझ्यावर आणि तुझ्या क्रिकेटवर देखील. तुफान गोलंदाजी करायचंस तू. आंतरराज्य स्पर्धेत तू आपल्या कॉलेजचं नाव चमकवलंस आणि तुझ्या ह्या टॅलेंटवर मी फिदा झाले. आठवतंय ना? हो हो, चांगलंच आठवतंय. त्यानंतर 3 वर्ष एकमेकांच्या सुखद सहवासात दिवस कसे मोरपंख लावून गेले ते कळलेच नाही. हो ना? एका संकष्टी चतुर्थीला आपण श्री गणेशाच्या मंदिरात लग्नाच्या आणाभागा घेतल्या. आणि विजया, तू तुझ्या घरच्यांचा एवढा मोठा विरोध असून सुद्धा माझ्याशी लग्न केलंस. तू माझ्या घरी आली जणू साक्षात लक्ष्मीची पावलं घेऊनच. कारण 15 दिवसातच मला प्राध्यापकाची ऑर्डर मिळाली आणि नोकरी लागली. आज त्या गोष्टीलाही 10 वर्ष झालीत ग. ह्यावर देखील विश्वास सुद्धा वाटत नाहीये. इंद्रधनु सुखाचे दिवस कसे भूर्क निघून जातात तेच कळेनासं झालं. पण आता या सुखाच्या दिवसांना कुणा दुष्टाची दृष्ट लागली आणि हे डॉक्टरांचे माझ्याविषयीचे रिपोर्ट असे मिळालेत, काही कळेनासं झालंय. जाऊ दे रे, तू मनाला एवढं वाईट वाटून नको घेऊस. प्रश्न माझ्या वाईट वाटण्याचा नाही विजया, तर तुला किती वाईट वाटतंय याचा आहे. मला? येस. व्हॉट अबाउट यू? वेडा आहेस का? मी वेगळी तू वेगळा असं काही आहे का आपल्यात रे?
आपण वेगळं जरी नसलो तरी तुला मी आई पण देऊ शकत नाही, एवढं शल्य तर माझ्या मनात आहे. तसं काही स्वतःला एवढं गिल्टी समजू नकोस हा. अरे हे जीवन आहे, जीवनात कुठे ना कुठे कशी ना कशी तडजोड करावीच लागते. तडजोडीशिवाय जीवन नाही. जया ऍडजस्टिव्ह दृष्टिकोनातून बोलत होती. कुठेतरी त्याच्या मनाला ती जपत होती आणि जपून बोलत होती. आणि समजा तुझ्याऐवजी माझ्यात काही दोष असतात तर? तो संभ्रमात पडला. तिचा प्रश्न विराधीन होता. विजया विचारी होती. फार फार विचार करत होती ती. विचार करून बोलत होती. तिची एक धारणा होती, माणसाने नेहमी विचार करूनच बोलावं. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ आहे बरं? मी सांगते तुला, ती बोलत होती, जास्त टेन्शन घेऊ नकोस. तब्येतीला चांगलं नसतं ते. अरे देवानं दिलेलं कोणतंही दान पदरात घ्यावं यातच माणसाचा खरा धर्म आहे. म्हणून तू जरी मला मातृत्व देऊ शकला नाहीस तरीही स्वतःला अपराधी समजू नकोस. तू मला आवडतोस, गुणासह आणि तुझ्यात असलेल्या दोषासह देखील. विजया, विजया, तो तिला जवळ घेत म्हणाला. खरंच खरंच तू किती मोठ्या मनाची आहेस ग. रिअली प्राऊड ऑफ यू. अरे तू माझा पती आहेस आणि पती हा परमेश्वर असतो अशी आपली संस्कृती सांगते. त्यावर माझा अढळ विश्वास आहे. एवढ्यातच भिंतीवरच्या घड्याळानं ठुके दिले. अरे आपण बोलतच राहिलो, स्वयंपाक राहिलाय की माझा? तुझ्या आवडीचे फिश आणले मी. तोवर तू एखादा पेग ड्रिंक घे, तेवढंच तुला बरं वाटेल. आणि मग ती आत गेली. तो ड्रिंक घेऊ लागला. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले. मग ते जेवले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जय रात्री घरी आला पण दाराला कुलूप दिसले. विजया कुठे गेली असेल बरं? मैत्रिणीकडे की आणखी कुठे? कमीत कमी मोबाईल तरी करायचा होता. तो विचार करीत दाराजवळच उभा होता. एवढ्यातच फाटकाजवळ ऑटो रिक्षा आली आणि थांबली. विजयाने ड्रायव्हरला पैसे दिले आणि आत आली. अरे बरेच वेळचा आलायस का तू? नाही नाही, एवढ्यातच आलो ग. आणि विजय मी आज खूप खुश आहे. खुश? हो. मी समजले नाही. तू आधी दार उघड ग, सांगते सगळं तुला मी. मग ती दोघे घरात आली. सोफा सेटवर बसली. अगं आज पुन्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. बरं मग? अगं माझे रिपोर्ट्स माझे नव्हतेच मुळी. चुकून माझं नाव त्यात टाकण्यात आलं आणि डॉक्टर म्हणाले यू आर परफेक्ट. परफेक्ट? हो हो, माझ्यात काहीच दोष नाहीये. विजया मी तुला मातृत्व देण्यास समर्थ आहे की नाही? गुड न्यूज. हे ऐकून विजयाचं डोकंच गरगरू लागलं. काय झालं विजया? अरे तू मला मातृत्व देऊ शकत नव्हतास म्हणून मी तुझ्यासाठी माझं गर्भाशयच काढून टाकलं. सकाळीच मी दवाखान्यात गेले होते आणि तेथून आत्ताच येतेय. विजया, विजया काय केलंस तू हे? काय कसं? तुला आयुष्यभर दुःख वाटू नये की आपण विजयाला मातृत्व देऊ शकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला. यात माझं काय चुकलं? विजया मात्र बेहोश पडली आणि जय तिला पाहतच राहिला. कितीतरी वेळ, जखमी आणि पंखहीन पाखरासारखा. धन्यवाद.